brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मी आता माहिती आहे ना कुठून आलो तुला. मी हॉलिडेला गेलो होतो. मी सीशेल्सला गेलो होतो. तू कुठे गेला होता? तू पण सीशेल्सला गेला होतास? फुल वाले दिले, फुल वाले फुल. आमचं आता युवा मोर्चाचं एक ध्येय जे असणार आहे ते म्हणजे येणाऱ्या 1 वर्षात 1,00,000पेक्षा जास्त आम्हाला सदस्य ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये नोंदणी करून घ्यायचे आहेत, ज्याची सुरुवात काल पुण्यापासून झालेली आहे. मी सांगताना फार आनंदाने हे सांगतो की जेव्हा मी काल पुण्यामध्ये होतो तेव्हा माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माझे जे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये फॉलोअर झालेत त्यांना एक आवाहन केलं होतं की मला आपण भेटायला यावं, आपल्या सगळ्यांची भेट मला घ्यायची आहे. आणि त्या दरम्यान मी बघितलं की ज्या लोकांचा राजकारणाशी काही संबंध नाही आहे ते सुद्धा येऊन माझ्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी इच्छुक होते. आणि त्या ठिकाणी त्यांनी सभासद नोंदणी सुद्धा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चासाठी काल मोठ्या प्रमाणात आम्हाला होताना दिसलं. मीच एक खूप मोठं उदाहरण त्याचं बनलो आहे की युवा पिढीला प्राधान्य हा पक्ष देतो. आणि आपण बघताय की सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली 29 महानगरपालिका ज्या संपूर्ण राज्यभरामध्ये आहे त्यामध्ये जवळजवळ 30% तिकीट हे 35 वयोगटाच्या आतल्या युवकांना युवतींना दिले गेले. त्यामुळे खूप मोठा निर्णय हा सुद्धा आहे, कारण युवा पिढी जेव्हा राजकारणात येते तेव्हा त्यांचे नवीन विचार घेऊन येते. आणि हा पक्ष एक असा जबरदस्त पक्ष आहे, ऑलराऊंडर पक्ष आहे. मी परवा दिवशी सुद्धा सांगितलं होतं की सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांचा विचार विश्वासात घेऊन हे काम करणारा पक्ष आहे आणि त्यामुळे आम्हाला त्यांचा फार अभिमान वाटतो.